महिलांच्या आरक्षणाचा पहिला निर्णय राज्यातला घेणारा मुख्यमंत्री मी होतो. लोकांच्यात एक राग असा जाणवला आणि दयाळ यांच्याबद्दलची आस्था आहे असं जाणवलं. जसे की सातारचं वैशिष्ट्य हे आहे की सातार नेहमीच पुरोगामी विचाराला पाठिंबा देणारा जिल्हा आहे. स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये अतिशय मोलाचं योगदान देणारा आणि स्वातंत्र्याच्या नंतरच्या काळामध्ये अनेकांची नावं घेता येतील. यशवंतराव चव्हाण, आनंदराव चव्हाण, यशवंतराव मोहिते अशी कर्तृत्ववान लोकांची एक प्रचंड फळीच तिथं होऊन गेली आणि त्यांच्या विचाराचा फायदा अजूनही या जिल्ह्यामध्ये सामान्य लोकांच्यावर आहे. आणि त्यामुळे साहजिकच आज देशामध्ये जे घडतंय त्याला पर्याय देण्याच्या दृष्टीनं जे काय आम्हाला लोकांचे इंडिया आघाडीच्या मार्फत प्रयत्न सुरू होत आहेत याला प्रतिसाद द्यायला सातारा जिल्हा हा आग्रही आहे. इंडिया आघाडीच्या संबंधी सर्व राज्यात ठिकठिकाणी जिल्ह्याचं काम सुरू झालं. पण सातारा जिल्हा असा आहे की यांनी पहिल्यांदा या जिल्ह्यातल्या सगळ्या पुरोगामी लोकांची आणि NGO जिथं मोठ्या प्रमाणामध्ये काम करतात त्या सगळ्यांची बैठक घेऊन एकत्रित काम करण्याची भूमिका ही देणारा सातारा एक नंबरचा जिल्हा आहे. आणि आजची ही निवडणुकीचा अर्ज भरण्याच्या संबंधीचा हाचा कार्यक्रम याच्यापेक्षा दुसरा काही कार्यक्रम नव्हता. पण याला प्रतिसाद देण्याच्यासाठी त्याच्यात सहभागी होण्याच्यासाठी हजारोच्या संख्येनं आज लोक उपस्थित या ठिकाणी आले. त्याच्यात अगदी एक गोष्ट स्पष्ट आहे की देशात जे परिवर्तन हवं आहे, इंडिया विचारधाराला शक्ती हवी आहे, त्यासंबंधीचं पहिलं पाऊल आज साताऱ्यातनं टाकलं असं म्हणजे महाराष्ट्रापुरतंच तर त्यामध्ये अतिशक्ती नाही. आणि त्यामुळे साहजिकच आम्हा लोकांचा आत्मविश्वास वाढवण्याचं काम सातारकरांनी आज केलं. साहेब, काल महायुतीच्या एका आमदारांनी आपल्या उमेदवार जे शशिकांत शिंदे आहेत त्यांच्यावर आरोप केले. खरं म्हणजे त्यांच्याकडे सर्व एजन्सी असताना सुद्धा आरोप करून त्यांना काय साध्य करायचं होतं? साध्य काय करायचं सगळं त्यांच्याकडे सांगायला दुसरं काही नाही. त्यांच्या कामाच्या संबंधी काही करू शकत नाही. लोकांचा प्रतिसाद शिंदेला मिळणार याची खात्री त्यांना असल्यामुळं हे चुकीच्या रस्त्याचे असतात. मी शिंदेला सुचवलं की तुम्ही आज उद्या एक स्वतंत्र प्रेस कॉन्फरन्स घ्या, सगळ्या फॅक्ट्स लोकांच्या समोर ठेवा. आपल्याला नाणं खणखणीत आहे त्यामुळे आपल्याला त्या संबंधीची चिंता करायचं कारण नाही. आणि मला वाटतं तुम्ही उद्याच घेतात. अमित शहा आज म्हणाले की मुलीमुळे राष्ट्रवादी फुटली. म्हणतात अनेकदा म्हणजे अमित शहा पक्षाचा म्हणजे अमित शहा मंत्री व्हायच्या आधी म्हणजे या देशाचे कोणते संघटक आहेत, हे उत्तम ऑर्गनायझेशन चालवतात असा काही त्यांचा परिचय कधी नव्हता. अलीकडे देशाची सत्ता मोदींच्या वेळी त्यांच्या हातात आली आणि अनेक गोष्टी ते बोलत असतात. ते सांगतात की मी 10 वर्ष काय केलं महाराष्ट्रात. आता 14 ते 24 10 वर्ष त्यांचं राज्य होतं महाराष्ट्रात असो किंवा देशात असो. आणि तो हिशोब माझ्याकडनं वागतात. याचा अर्थ काय? हा, त्याच्या आधीची 10 वर्ष मी सांगू शकेल. मनमोहन सिंगांच्या नेतृत्वाखालचं जे सरकार होतं आणि त्याच्यामध्ये त्या सरकारने अनेक कार्यक्रम घेतले. त्याचा प्रश्न विचारला तर आम्ही केव्हाही सांगू शकू. साहेब, अनेक वर्ष रामराजे नाईक निंबाळकरांनी आपल्याबरोबर काम केलेलं आहे. माढ्यामध्ये काल उमेदवार जाहीर झाल्यानंतर त्यांचे जे भाऊ आहेत चुलत भाऊ रघुनाथ राजे हे आपल्याबरोबर आलेले आहेत. संजीव राजे आपल्याबरोबर येणार आहेत का आणि रामराजे परत स्वगृही परततील असं आपल्याला वाटतं का? माझं काही कोणाशी बोलणं झालं नाही.
काल अकलूजला रवींद्रनाथ राजे ते त्या ठिकाणी आले होते आणि त्यांनी सांगितलं की फलटण या परिसराचा मतांचा फातिमा हा आमचे जे उमेदवार ठरतील त्यांना राहील. अगदी पूर्ण ताकदीने आमचे सगळे सहकारी हे उघडपणाने काम करतील हे त्यांनी सांगितलं. ते नावं सांगितली नाही. पण ठीक आहे, त्यांची इच्छा आहे आणि त्यांची मानसिकता स्वच्छ दिसली. उदयनराजे 18 तारखेला उमेदवारी अर्ज भरताय, मात्र अद्याप महायुतीकडून त्यांची उमेदवारी जाहीर झालेली नाहीये. हे अनेक दिवस झालं त्यांना ताटकळत ठेवलं गेलं. दिल्लीला सुद्धा ते 4 दिवस तिथे थांबून होते. वेटिंगला ठेवलं गेलंय. काय सांगाल याच्याबद्दल, तुम्हाला काय वाटतं? काय सांगायचं म्हणजे आता राजांच्या बद्दल आम्ही काय प्रजेनी काय सांगायचं. त्यांची एकंदर स्थिती जी काय आहे ती तुम्हाला दिसते. म्हणजे उद्याचे ते उमेदवार होणार असं आम्ही तुम्ही जे काही लिहितात छापतात त्याच्यातून दिसते. पण आम्हाला असं खात्री आहे की लोकांच्याच गेल्याच्या नंतर लोक आम्हा सगळ्यांच्या आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्याबद्दल लोकांच्यात असा बघायला मिळेल. सातारा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिला नाही असे एका आमदारांनी वक्तव्य केलंय, त्यांना काय सांगाल? ठीक आहे ना, त्यांचं वक्तव्य त्यांनी केलं. बालेकिल्ला राहील का नाही, राहिलाय का नाही? असं आहे की सातारचे लोक पुरोगामी विचाराला नेहमीच पाठिंबा देतात. मागच्या वेळी सुद्धा जी सिनियर पाटलांचा जो काळ होता, बाय इलेक्शन होतं, तिथं तुम्ही सगळेही पाहिले सातारच्या जनतेने काय करून दिला. आणि यावेळेला आणखीन एक गोष्ट अशी आहे की महाविकास आघाडी त्यावेळीची जी निवडणूक झाली त्यावेळेला आघाडी नव्हती, लोकांचा अनेक पक्षांचा पाठिंबा होता. यावेळेला आघाडी आहे आणि आघाडीमध्ये काँग्रेस असेल, शेतकरी कामगार पक्ष असेल किंवा यशच्या पार्टीज असतील किंवा शिवसेना असतील, हे सगळे जीवाभावांना या निवडणुकीत उतरलेत. कारण त्या सगळ्यांचा विचार एकच आहे की देशामध्ये एक एक जागा आपण निवडली आणली पाहिजे आणि एक एक जागा मोदींची कमी केली पाहिजे. आज मोदींची शक्ती, मोदींची संसदेसारख्या ही कमी होणं ही राष्ट्रीय गरज आहे. साहेब, माढा मतदारसंघामध्ये पाठीमागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये उत्तम जानकर यांनी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली आणि गेल्या 3 दिवसामध्ये जयश्री मोती यांचा जसा काँग्रेसमध्ये राष्ट्रवादीमध्ये प्रवेश झाल्यापासून विशेष विमानाने जयकुमार गोरे, रणजितसिंह नाईक निंबाळकर नागपूरला जातात आणि तिथं त्यांची भेट घेऊन एक नाराजी सांगतात. आजही सकाळी उत्तम जानकर यांना नागपूरला घेऊन गेले. त्यानंतर उत्तम जानकर हे संध्याकाळी निर्णय जाहीर करणार आहेत की बीजेपी बरोबर जायचं की मोहिते पाटलांना पाठिंबा द्यायचा. निर्णय झालेला. कोण घेऊन कोण गेलं? उत्तम जानकर. नाही, घेऊन गेले म्हणजे कोण विमानात जातात, स्पेशल विमान करून जातात ते नागपूरला. जयकुमार, रणजितसिंह नाईक निंबाळकर. जयकुमार गोरे आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर हां उत्तम जानकरांना घेऊन गेले नागपूरला. स्पेशल ट्रेन विमान घेऊन गेले. विमान चांगले. म्हणजे आमचा माझा मतदारसंघ तिथं एकदम निवडणूक लढलो होतो. हा दुष्काळी मतदारसंघ आहे. पण आमची एकंदर स्थिती सुधारणा दिसते की आमच्या सरकारी विमानांनी जातात, ते स्पेशल केली. साहेब, आपण 99 पासून आपला बालेकिल्ला आहे, इथं खासदार आपले आहेत, आमदार पण भरपूर आपल्याला दिले. म्हणाल तसे अजून प्रोजेक्ट मोठे सातारा जिल्ह्याला आलेले नाहीत, नोकरधंदा नाहीत. आपलाच राष्ट्रवादीचे खासदार इथे निवडून आलेले. आता काय लोकांपाशी घेऊन जाणार तुम्ही, काय अजेंडा घेऊन जाणार तुम्ही लोकांना? लोकांना आम्ही सांगतो आम्ही काय करतो ते. म्हणजे पार्लमेंटमध्ये तुम्ही जे आमचे उमेदवार पाठवून दिले, तुम्ही त्यांचा परफॉर्मन्स बघा, तिथलं रेकॉर्ड बघा. प्रत्येक गोष्टीमध्ये जागृतपणाची भूमिका आणि राज्याची भूमिका. सातारचा प्रतिनिधी सातारचं दुखणं मानतो पण राज्याचं दुखणं मानतो. साहेब, सगळीकडे दुष्काळाची परिस्थिती आहे. सर्व राजकीय नेते मंडळी प्रचारात व्यस्त आहे. मात्र दुष्काळ हा मुद्दा असू शकत नाही का प्रचाराचा? दुष्काळ हा मुद्दा नक्की आहे. आम्ही लोकांनी सुद्धा राज्य आणि केंद्र सरकारकडं हा प्रश्न मांडलेला आहे किंवा निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे
आचारसंहिता आहे. त्यामुळे काही गोष्टीचे निर्णय जाहीर करायला मर्यादा दिसते. आम्हा लोकांना बाजून ठेवा, पण त्या लोकांना दाखवा. जनावरांना चारा द्या, त्यातील त्यांची गरज असेल ती द्या. काही भागात पिण्याच्या पाण्याचे प्रश्न त्याची पूर्तता करा. हा आग्रह आम्ही लोकांनी केंद्र सरकार राज्याकडे केलेला आहे आणि जाता येता आम्ही त्याचा पाठपुरावा सुद्धा करतो. सर, व्हीव्हीपॅटचा जर निकाल आला आणि जर स्लिपा मोजायला लावला तर भारतामध्ये हे जे सगळे चित्र आहे जे आतापर्यंत 400 पार 300 पार चालले ते चित्र बदलू शकेल असं वाटतं आपल्याला? असं मी काही त्याचा खोलला जाऊन अभ्यास केला नाही, पण एक 2-3 लोकांनी आम्हाला प्रेझेंटेशन दिलं. आमचे एक सरकारचे राज्यसभेचे ते मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री होते, त्यांचं नाव दिग्विजय सिंग, ते आणि काही लोकांनी या आत्ताची जी यंत्रणा आहे त्या यंत्रणेच्या संबंधी चिंता वाटावी अशा प्रकारचं एक प्रेझेंटेशन त्यांनी केलं आणि याच्यात काळजी घेण्याची गरज आहे असं त्यांनी सांगितलं. असं अनेक लोक सांगतात, पण त्याच्या संबंधीचं तांत्रिक ज्ञान मला स्वतःला नाही, पण एक शंकेला जागा आहे असं दिसतं. महायुतीचे 3 मेळावे झाले सातारा जिल्ह्यामध्ये, त्यामध्ये अजित पवार कुठेही सक्रिय असताना दिसत नाही. अजित पवार गटातील काही मतदार कार्यकर्ते ते पवार गटाला मतदान करण्याची शक्यता वाटते का? असं आहे की आमची जी आघाडी आहे त्या आघाडीच्या उमेदवारांना साधारणतः जो समाजकारणामध्ये आस्था घेणारा घटक आहे त्या सगळ्यांचा पाठिंबा आमच्या उमेदवाराला मिळेल असं चित्रवाणी दिसतं. पावसातल्या सभेत आपण चूक दुरुस्त करा म्हणून आवाहन केलं होतं जिल्ह्यातल्या जनतेला. आता उमेदवारी अर्ज भरून आलाय, आपण आता काय आवाहन कराल जिल्ह्यातल्या जनतेला? चूक लोकांनी वाटतं दुरुस्त केली. काय मागच्या वेळी आपण आवाहन केलं चूक दुरुस्त करा, लोकांनी चूक दुरुस्त केली आपल्या शब्दानुसार. आता या निवडणुकीसाठी लोकांना काय आवाहन करावं लागतं? तर बघूया ना कोण कोण येते सोबत. साहेब त्याला जोडून की तुम्हाला सोडून गेणारे तुम्हाला जे सोडून गेले ते पुन्हा विधान भवनात दिसले नाहीत तर लोकसभेत बी तसंच पुनरावृत्ती होईल का? बघूया आता. एकदा अजून नॉमिनेशन आज सुरू झाले, एकदा कोण कोण उभं राहतंय, खरी संघर्ष लढाई ही कुणाची आहे या गोष्टी स्पष्ट झाल्याच्या नंतर भाषा केली होईल. साहेब, बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये एक भावनिक प्रश्न मध्ये निर्माण झाला. तुम्ही एक शब्द सांगला घरचं आणि बाहेरचं, आणि त्यानंतर हा प्रश्न ज्यावेळी सुनेत्राताईंना विचारला गेला त्यांना अश्रू अनावर झाले आणि त्यांनी काहीच उत्तर दिलं नाही. तर त्याने कुठेतरी फील झालं की तुम्ही जे 2 शब्द वापरले घरचं आणि बाहेरचं, तर त्याच्यात मी तसं बोललेलं नव्हतो. मी जे बोललो होतो प्रश्न काय विचारला, प्रश्न तिथं अजित पवारांनी काही भाषण केलं. त्यांच्या भाषणात त्यांनी सांगितलं की मला निवडून दिलं, म्हणजे त्यांना स्वतः निवडून दिलं, ताईंना निवडून दिलं, आता सुनेला निवडून द्या. आणि देत असताना त्यांनी आणखीन काही वाक्य वापरले. तर त्याच्या संबंधी मी फक्त स्पष्टीकरण केलं. यापेक्षा वेगळं काही मला सांगायचं कारण नव्हतं. आणि महिलांच्या हिताच्या संबंधीचा इश्यू जर असेल तर मला असं वाटतं की या देशात महिलांच्या आरक्षणाचा पहिला निर्णय राज्यातला घेणारा मुख्यमंत्री मी होतो. शासकीय सेवेमध्ये त्यांना एक विशिष्ट आरक्षण द्यायचा निर्णय माझा होता. केंद्र सरकारमध्ये मी संरक्षण मंत्री असताना 3 दलामध्ये मुलींना सहभागी करून घ्यायचा निर्णय माझा होता. त्यामुळे असे अनेक निर्णय आहेत की त्या निर्णयामध्ये महिलांना सन्मान आणि प्रतिष्ठा मिळेल याची काळजी घेण्याची भूमिका मी घेतली आणि आमच्या सगळ्या सहकार्यांनी त्याला सातत्यानं पाठपुरावा त्याचा केला. आणि हे घडल्यामुळं आम्हा लोकांच्या या महिलांच्याकडे बघायचा दृष्टिकोन किती समंजसपणाचा आणि पाठपुरावा करण्याचा आहे हे स्पष्ट होतं. त्यामुळे कारण नसताना
एखाद्या शब्दावरनं काहीतरी वेगळं वातावरण तयार करायचा प्रयत्न कोणी केला तर तो काही फार दिवस टिकणार नाही. साहेब, अजित पवारांनी असा आरोप केला होता की विजय शिवतारे ज्यावेळेस उभा राहणार होते त्यावेळेस आरोप केला होता अजितदादांनी की त्यांना शिवतारे यांना रात्र रात्र कोण करायची की तुम्ही उभा राहा म्हणून. त्यांचा आरोप आपल्याकडे होता. ठीक आहे, आता असं आहे, समजा असेल आम्हाला एखाद्या गोष्टीला उभं राहणं फायद्याचं असेल तर त्याला आम्ही जर प्रेमाने सांगितलं तर त्याच्यात काही चुकीचं आहे. साहेब, महाराष्ट्रामध्ये सध्या तुमच्याविषयीचं वातावरण खूप इमोशनल आहे. विशेषतः कालच्या मोहिते पाटलांच्या प्रवेशानंतर सुद्धा वातावरण खूप बदललंय. तुम्ही सुद्धा तसं हे केलं. असं सगळं पाहताना महाराष्ट्रामध्ये इंडिया आघाडीला किती जागा मिळतील असं तुम्हाला? आज सांगू पण मी हे बघतो, मागच्या वेळेला आम्हाला लोकांना सगळ्या मिळून आम्हाला म्हणजे सगळ्या विरोधकांना सगळ्या मिळून 5 किंवा 6 जागा मिळाल्या. 4 आम्हाला लोकांना मिळाली, 1 काँग्रेसला मिळाली 5 आणि 1 या औरंगाबादची MIM 6 जागा ह्या सर्व राज्यात मिळाल्या होत्या. यावेळेला हा एकंदर जागेच्या 60% 70% जागा मिळाल्या तर मला आश्चर्य वाटणार नाही. हा मूळ वाद दिसतो सगळीकडे. विशेषतः विदर्भामध्ये, विदर्भ हा गेल्या अनेक वर्षाचा आमचा अनुभव असा आहे की हा ट्रॅडिशनली काँग्रेसला म्हणजे इंदिरा गांधींच्या पासून सातत्यानं काँग्रेसचा सपोर्ट करणारा विभाग आहे. अलीकडच्या काळामध्ये चित्र बदललं होतं. पण आत्ता आमचं ऑब्झर्वेशन असं आहे की जी एकंदर राज्यात आम्हाला सगळ्यांची परिस्थिती सुधारली त्याच्यामध्ये विदर्भाचा काँग्रेस पक्षाचं चित्र हे अधिक अनुकूल होईल आणि त्याचा परिणाम हा एकंदर राज्यावर दिसेल. साहेब, मराठा आरक्षणाचे आंदोलन करते मनोज जरांगे पाटील आता काही भागात फिरतायत आणि त्यांनी आव्हान करतायत की उमेदवार पाडा. कुठल्याही पक्षाचे पाडा म्हणतायत, पण त्यांचा एक मुद्दा येतोय की ज्यांनी लाठीचार्ज केला, आपल्या आई बहिणीची डोकी फोडली, त्यांना ते लक्षात घेऊन मतदान करा. तर त्या आव्हानाचा काही फरक पडेल राज्यात असं वाटतंय आपल्याला? माहिती नाही, पण मी मराठवाड्यात गेलो होतो तिथे जाणवलं लोकांच्यात एक राग असा जाणवला आणि जरा यांच्याबद्दलची आस्था आहे असं जाणवलं. ते आता मतात किती रूपांतर होईल हे आज मी सांगू शकत नाही. प्रचार सभांमध्ये निवडणुकीला काही लोकांच्याकडून जाणीवपूर्वक वेगळं वळण देण्याचा प्रयत्न सुद्धा होऊ शकेल. या अनुषंगाने निवडणुका शांततेत पार पाडाव्यात, राजकीय दर्जा मेंटेन व्हावा राजकारणाचा. या अनुषंगाने आपण आपल्या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीच्या काही सूचना वगैरे देणार आहात की कसे? सूचना आम्ही आघाडी म्हणून निवडणूक करतोय आणि आघाडीच्या नेतृत्वांच्या ज्या बैठका झाल्या त्या सगळ्या बैठकामध्ये विशिष्ट कार्यक्रम आणि एक निश्चित अशा प्रकारचं उद्दिष्ट हे ठेवून निवडणुकीला सामोरं जायचं आणि ते जात असताना सगळ्यांनी सामूहिक प्रयत्न करायचे हे सूत्र आम्ही सगळ्यांनी स्वीकारलेलं आहे आणि त्या पद्धतीने आमचा निवडणुकीचा अप्रोच असेल. जरांगे पाटील उद्या तुमच्या स्टेजवर दिसू शकतील का? माझी त्यांची काही फारशी ओळख नाही आणि मी सगळीकडे फिरत असतो, मला माहिती नसतं. मी त्यांना एकदाच भेटलो. सुरुवातीला त्यांनी आंदोलन सुरू केलं, उपोषण सुरू केलं तर त्यांचा प्रश्न समजून घेण्यासाठी पुन्हा माझी त्यांची भेट नाही. राष्ट्रवादीचे आजचे दिन येत आहेत असं म्हणायला लागेल शरद पवार गटाचे? साधारणतः राष्ट्रवादीच नाही पण सगळ्या सुविधांनी लोकांना चांगले दिवस दिसतात आणि इथेच्या महाराष्ट्रात आम्ही आघाडी केली तिच्याबद्दल लोकांच्यात आस्था दिसते. वंचित बहुजन आघाडीची स्वतंत्र भूमिकेमुळे राष्ट्रवादीवर आपलं आघाडीवर काही फरक पडेल का? वंचित बहुजन आघाडी स्वतंत्र निवडणुका लढतायत तर त्यांच्या या भूमिकेमुळे तुमच्यावर काय परिणाम होईल का आघाडीवर? आमची इच्छा आहे त्यांनी आम्हाला लोकांच्यावर यावं तसा प्रयत्न केला आणि अजूनही करायची आमची भूमिका आहे. राजकीय पक्षाचे जे चिन्ह आहे तिथं तुतारी पण आहे आणि दुसरं जे अपक्ष जे आहे तिथं बी तुतारी आहे, तर त्याचा काही परिणाम वगैरे होईल का? असं त्याच्यासाठी इलेक्शन कमिशनच्या पुढे आम्ही काल
आज एक आमचं महिना मानलेलं आहे. बघूया त्यांचा निकाल लवकर लागेल. मोदी शहांना पाडा म्हणणारे राज ठाकरे यंदा बिनशर्त पाठिंबा देतात. काय नेमकं असं की त्यांचं मतपरिवर्तन झालं असेल ते होत असं म्हणणं. त्यांचा गेल्या अनेक वर्षाचा अनुभव बघितला तर त्यावेळीची स्थिती त्यांना योग्य असते त्यासंबंधी ते मुक्तपणानं आपली मतं मांडत असतात ते मानते. थँक्यू. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.